नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि कमीत कमी वेळामध्ये आणि ज्या गरजू ताई आहेत त्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे, ज्यांच्या घरी मशीन आहे पण त्या काम घेऊ शकत नाहीत कारण त्यांना भीती वाटते की ब्लाऊज एखाद्याचा बिघडला तर काय करायचं, किंवा मग ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा स्टिचिंग व्यवस्थित जमत नाही. तर काही हरकत नाही, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे की पैसा आपण कुठूनही कमवू शकतो. आपल्याकडे कला अवगत असायला पाहिजे किंवा आपल्याकडे जिद्द पाहिजे पैसा कमवण्याची. सुरुवात अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून केली तरीसुद्धा काही हरकत नसते, पण सुरुवात करण्याचीच गरज असते. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा, म्हणजे मी तुम्हाला काय सांगत आहे ते कळेल आणि तुम्ही सुद्धा इथून काहीतरी शिकू शकता, तुमचाही फायदा होऊ शकतो. नक्की व्हिडिओ पहा. मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे ज्यांची काम करण्याची अतिशय इच्छा आहे किंवा गरजही आहे. इथे मी तुम्हाला ताटावरचा रुमाल दाखवत आहे कारण की हा अतिशय सोपा, सुंदर आणि कमीत कमी वेळेमध्ये बनून तयार होणार आहे. आणि आत्ता लग्नाचं सीझन आहे, आता अशा वस्तूंची जास्त गरज किंवा मार्केटमध्ये जास्त डिमांड असते, म्हणून तुम्ही ह्याच सीझनमध्ये अशी सुरुवात करू शकता. तुम्ही म्हणाल की ॲडव्हर्टायझिंग कुठून करायची आणि आमच्याकडून घेणार कोण? का नाही घेणार? जे लोक ब्लाऊज शिवतात, ड्रेस शिवतात त्यांच्याकडे ऑलरेडी खूप गर्दी असते. ते अशा वस्तू तयार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो आणि बऱ्याच ताईंना हँडमेड वस्तू हव्या असतात कारण त्या अतिशय वेगवेगळ्या प्रकारे बनवून तयार होतात किंवा छान छान कलरसुद्धा त्यांच्या डिमांडप्रमाणे इथे वापर करून आपण त्यांना असे रुमाल तयार करून देऊ शकतो. मग सहजच तुमच्याकडे अशा रुमालांसाठी गिरायकांची रांग लागेल. तुम्ही करून तर पहा. ॲडव्हर्टाईजसाठी म्हणाल तर तुमच्या घरी रिलेटिव्हमध्ये किंवा मग तुमच्या ओळखीच्या एखाद्या ताई तुमच्या घरी आलेल्या आहेत किंवा मग तुमच्या बेस्ट फ्रेंड आहे, तुम्हाला त्यांची ओटी भरायची आहे, मग तुम्ही ब्लाऊज पीस घेऊनच, आपण ब्लाऊज नारळ देऊनच ओटी भरतो, तर तसं न करता तुम्ही अशा तुम्हाला येणाऱ्या अनेक वस्तू असतात त्या बनवून ठेवा, त्याने तुमची ओटी भरा. ज्या यूजफुल वस्तू असतील त्या देण्यात काहीही गैर नाही. असं नाही की ब्लाऊज पीसच दिला पाहिजे. ब्लाऊज पीसचा वापर मी एका ताईला दिला, तिने दुसऱ्या ताईला दिला, तिने अजून कोणाला तरी दिला. त्याच्यापेक्षा अशी काहीतरी वस्तू जर आपण बनवून दिली तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये. आणि ट्रेंड येणार. जेव्हा आपण एखादी गोष्ट नेहमी नेहमी करत राहतो किंवा नेहमी नेहमी पाहायला मिळते तेव्हाच ती ट्रेंड होते. म्हणून बदल हा झालाच पाहिजे. नक्की करून पहा. किती सोपा आहे. फक्त एका ताटाच्या मदतीने आपण अशा असंख्य वस्तू बनवू शकतो, सेलही करू शकतो आणि तुमच्याकडे डिमांडही येईल. फक्त काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे आणि जिद्द ठेवली पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, मला 2 पैसे कमवायचे आहेत, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि पैशाची गरज कोणाला नसते असं कधीही होऊ शकत नाही. अशा खूप साऱ्या जण ताई आहेत की त्यांना खरोखर कामाची गरज असते, त्या शोधत असतात पण त्यांना समजतच नाही की खरंच मी हे करू शकते का? करू शकता का नाही? सुरुवात तर करून पहा. नक्की तुम्ही सुद्धा यशस्वी ठराल. फक्त जिद्द चिकाटी बाळगा. तुमचं काम लोकांपर्यंत पोचवण्याची जिद्द बाळगा. लाजू नका. लाज कशाला बाळगायची? आपण कोणाची चोरी थोडी करत आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे की तुम्हाला तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोचवता आली पाहिजे, तरच लोकांना कळेल की तुमच्यामध्ये सुद्धा ही कला आहे, तुम्हीही हे करू शकता. तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. करून पहा. एखाद्या ताईची ओटी भरा, एखाद्या ताईला असं रुमाल बनवून गिफ्ट करा. नक्की तुमची ॲडव्हर्टायझिंग होईल. किंवा एखाद्याला तुम्ही सांगा मी असं असं बनवते, तुम्हाला हवं असेल तर सांगा. आपण मेहनत करतोय ना, मग नक्कीच यशस्वी होणार. का नाही होणार? बघा, तुमच्याशी बोलता बोलताच हा रुमाल तयार झालेला आहे. आणि अशाच प्रकारे अजून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे छान छान कलर बनवून तुम्ही रुमाल बनवू शकता. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.